नमस्कार. ही बातमी फारच दुःखद आहे आणि भारतासाठी मोठी बातमी आहे. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झालेलं आहे. मनमोहन सिंग यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता. गुरुवारी रात्री उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारताचे 14वे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग 92 वर्षाचे होते. 2004 ते 2014 असे 10 वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होते. 33 वर्ष ते खासदार होते तर देशाचे पहिले पंतप्रधान, जेव्हा जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर 10 वर्ष पंतप्रधान राहणारे पहिले पंतप्रधान होते. डॉक्टर मनमोहन सिंग 1991 पासून राज्यसभेचे सदस्य होते, जिथे ते 1998 ते 2004 पर्यंत विरोधी पक्षनेते होते. 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेस पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी 22 मे 2004 आणि पुन्हा 22 मे 2009 रोजी पंतप्रधान पद स्वीकारले होते. डॉक्टर मनमोहन सिंग यांची विकासाप्रती असलेली बांधिलकी आणि त्यांच्या अनेक कर्तृत्वाची ओळख त्यांना बहाल करण्यात आलेल्या अनेक सन्मानाद्वारे करण्यात आली आहे. यामध्ये 1987 मध्ये पद्मविभूषण, 1993 मध्ये युरोमनी अवॉर्ड ऑफ द इयर, 1993 आणि 1994 या दोन्ही वर्षातील अर्थमंत्र्याचा आशिया मनी पुरस्कार आणि 1995 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार यांचा समावेश आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांनी 1952 मध्ये पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्र पदवी आणि 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी 1957 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांचे इकॉनॉमिक्स ट्रायपोस पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फिल केले होते. तर 1971 मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. त्यांना लवकरच 1972 मध्ये वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदोन्नती देण्यात आली होती. UNCTAD सचिवालयात अल्पावधीत काम केल्यानंतर त्यांना दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून नियुक्त करण्यात